नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपण बाजारात अनेक पदार्थ बघत असतो आणि ते चटपटीत पदार्थ बघून ना आपल्याही तोंडाला पाणी येतं आणि आपल्यालाही वाटतं हे विकत घ्यावे. पण ते पदार्थ बाजारातले चांगल्या तेलाचे असतील याची गॅरंटी नसते. म्हणून मग आपणच घरी तयार करून बघितले तर असे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. मुलींची शाळा ना सकाळी 7 ते 10 असते आता सध्या एक्झाममुळे. मग त्यांनाही वाटतं की पोळी भाजी देऊ नये मी. तर मग असं कुठला पदार्थ द्यावा झटपट सकाळी अगदी 2-3 तासासाठी. तर मी पण विचार केला. तर मी काय केलं, आपलं नॉर्मली पोळीची कणिक मळली आणि बारीक असा कांदा चिरून घेतला, त्यावरती तिळीची चटणी टाकली, ही थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे ती बारीक न करता तशीच ठेवली. थोडंसं मीठ, हळद, नंतर धने जिरे पूड आणि थोड्याशा ओवा आणि जिरे हे मी टाकलं आणि वरून परत थोडंसं चवीसाठी मीठ टाकलेलं आहे. आणि हे मी म्हणजे काय केलं की गोल न राहू देता असं स्ट्रेट हे सगळं जे आतलं मिश्रण होतं ना ते सरळ करून टाकलं आणि पोळी मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे. आणि याचा पराठा बनवून घेतला. पराठ्याचा आकार ना या प्रकारे फोल्ड केल्यामुळे स्क्वेअर शेपमध्ये येतो. मुलांनाही छान वाटतं आणि म्हणजे ना आत वरचा लेयर वेगळा, खालचा लेयर वेगळा, अशा प्रकारे हा लेयरवाला पराठा तयार होतो. आपल्याकडे कधीतरी नाश्त्याला काय बनवायचं हाही खूप मोठा प्रश्न असतो, तर त्यावेळेस आपण या प्रकारचाही पराठा बनवू शकतो. अतिशय चविष्ट लागतो. मीही टेस्ट करून बघितलेली. पहिल्यांदा या पराठ्यासाठी जो कांदा चिरला होता ना, तो जरा माझ्याकडून जाड चिरला गेला होता. बारीक कांदा चिरायचा, तर पराठा आपला फुटत नाही. नंतर मी सेकंड टाईम जो पराठा बनवला त्याच्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेतला, तर तो बाहेर आला नाही. पण बाहेर आलेल्या या वस्तूंमुळे पण पराठ्याची चव थोडीशी वाढत असते, कारण की आतलं मिश्रण जास्त घेतलेलं आहे आणि कणिकचं प्रमाण मी थोडं त्यापेक्षा कमी घेतलेलं आहे. हा पराठा दही, चटणी आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यासोबत नक्कीच छान लागतो. त्यानंतर ना मला बनवायची होती भरलेली मिरची. तर त्यासाठी 1 वाटी मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं चवीनुसार तिखट घेतलेलं आहे. या पाव किलो मिरच्या आहेत. चवीनुसार मीठ, हळद, धनेपूड, नंतर थोडंसं जिरे आणि खूप सारी अशी छान कोथिंबीर, हिंग हे घेतलेलं आहे. ही मिरची बरेच जण बनवत असतात, पण ह्या मिरचीमुळे ना जेवणाची टेस्ट अधिकच वाढते, कारण की म्हणजे खूप असं नुसती भाकरीसोबत जरी खाल्ली ना तरी छान लागते. या म्हणजे हे मिरची बनवण्यापूर्वीच ना माझी कढी आणि पोळ्या बनवून झालेल्या होत्या. नंतर मला माझ्या मिस्टरांना ना म्हणजे मिरची आवडत नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी भेंडीची भाजी बनवायची होती. भेंडी मी बाजूला धुवून ठेवलेली होती. हे मिश्रण पाणी टाकण्यापूर्वी ना त्यात 1 पळी तेल टाकलं होतं, की हे पीठ सॉफ्ट व्हावं म्हणून. आणि पिठाची कन्सिस्टन्सी ना मी कशी ठेवलेली आहे, की भजीचं थोडं पातळ असतं त्यापेक्षा थोडं घट्ट. 2 पळी तेल तव्यामध्ये टाकलं आहे मी, कारण की ना लोखंडी तव्यात जर हे केलं ना, तर ह्या खूप अशा खरपूस बनतात मिरच्या आणि टेस्टी लागतात. तेल गरम होतं तोपर्यंत ना मी मिरच्यांना आतून ना मीठ भरून घेतलेलं आहे. ह्या मिरच्या म्हणजे तिखटच नसतात, अजिबात नाही. 0 प्रमाणात तिखट असतात, त्यामुळे लहान मुलंही हे आवडीने खातात. उन्हाळ्यात ना पालेभाज्या वगैरे म्हणजे ना चव पण नाही देत आणि मेन म्हणजे बाकीच्या भाज्याही खूप महाग होतात. मग गावामध्ये ना मिरच्या म्हणजे याच असाव्यात असं नाही आहे, बारीक मिरच्या पण असतात थोड्या यापेक्षा. त्या मिरच्यांनाही कढीसोबत ना या प्रकारे बनवलं जातं. आमच्याकडे म्हणजे अंमळनेर, जळगाव या भागात ना खूप या प्रमाणात या मिरच्या बनवल्या जातात. आठवड्यात एकदा तरी या भरलेल्या मिरच्या बनवत असतात. या भरलेल्या मिरच्या ना 2-3 प्रकारे बनवल्या जातात आणि सगळ्यात सोपं ही आपलं चना डाळीचं पीठ आहे त्याच्याने, नाहीतर मग खोबरं, शेंगदाणे या पद्धतीनेही या तयार होतात. मला वाटत होतं मिरच्या मोठ्या झाल्या आणि तवा छोटा पडतो की काय, पण अगदी छान बरोबर बसल्या त्या. आणि त्यानंतर जे शेवटी उरलेलं होतं ना त्यात थोडं पाणी मिक्स केलं आणि असं मी पसरवून दिलेलं आहे. याच्यामुळे ना ते असं छान असं चटकलेला जो टेस्ट येते ना त्या पिठाला,
ती मला खूप आवडत असते. खरपूस लागतं ते पीठ. पण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ द्या, पण ना आपण जी लहानपणापासून आपली जी खाद्यसंस्कृती असते, आपल्या गावातल्या मातीची जी चव म्हणजे जे पदार्थांची चव असते ना, ती आपण विसरत नाही आणि तो टच ना आपण देतच राहतो आणि त्याच पद्धतीचं आपण जेवण करत राहतो. आपण कितीही मॉडर्न झालो, कितीही प्रगती केली, पुढे गेलो, पण जेवणाच्या बाबतीत ना आपण आपली संस्कृती सोडत नसतो. नंतर मी बघा फुनक्यांसाठी ती डाळ टाकलेली, तर त्या डाळीचं काय झालं, मिस्टर म्हटले की मला नको आहे फुनके, मग मला दुसरं जेवण हवं आहे. मग मी विचार केला की जाऊ दे, प्रत्येकाला अजून वेगळं वेगळं बनवण्यापेक्षा मी नॉर्मली भाजी भाकरी बनवली त्या दिवशी संध्याकाळी आणि ती डाळ ना मी वाटून घेतली आणि त्या डाळीपासून मी हे सांडगे तयार करून घेतले. त्यामध्ये बडीशोप, जिरे वाटताना, नंतर थोडासा लसूण आणि नंतर थोडंसं तिखट टाकलं आहे. कमी प्रमाणात तिखट टाकले कारण की मुली खातील म्हणून. आणि म्हणजे ही डाळ वाटल्यानंतरनं मी मीठ आणि आपली कोथिंबीर टाकलेली आहे. माझ्याकडे काही प्लास्टिकचा कागद नव्हता म्हणून मग मी ताटालाच तेल लावून घेतलं आणि ते अशा पद्धतीने सगळे सांडगे मी आमच्याकडे याला ना वडे म्हणतात आणि ना वड्यांसाठी ना आमच्याकडे लोखंडी झारा मिळतो. अगदी बारीक झारले जातात ते वडे म्हणजे. हे खूप मोठे आहेत. नंतर ना माझ्याकडे जर याची चाळणी असती, आपलं स्टीलची असते, आपण पोहे भिजवतो काहीतरी पाणी स्ट्रेनर म्हणतो ना, ते माझ्याकडे 3-3 आहेत पण त्या नाशिकलाच आहेत. तर त्याच्यानेही खूप छान वडे होतात असं मला आई म्हणत होती, पण नेमकं ते नसल्यामुळे मग मी याच पद्धतीचा उपयोग केला. मी ना मुंबईला ना किराणा दुकानामध्ये अशा प्रकारचे ना वडे बघायची. पण मला समजायचंच नाही हे गोल वडे कसले आहेत. पण नंतर ना एकदा आमच्या बिल्डिंगमध्ये पाचपुते काकूंकडे ना त्यांच्या मुलीचं लग्न होतं. तर ते 5 सुहासिनींना बोलवतात ना, त्यात मलाही बोलवलेलं आणि असे आम्ही पाटावरती वडे बनवले होते. तेव्हापासून मग मला माहिती झालं की अशा पद्धतीनेही हे वडे बनवले जातात. नंतर प्रियंका ताईंनी मला ना हे आपले कुलदेवतांची ना टाक दाखवा आणि जळून दाखवा असं सांगितलं होतं. तर मी देवपूजा करतच होती. मला अचानक आठवण झाली. बऱ्याच गोष्टी ना सांगतात कमेंट्समध्ये. मी त्यांचे स्क्रीनशॉट काढते, काही लिहून ठेवते आणि त्यांचा ना रिप्लाय करत असते. पण एखाद्याची कमेंट्स राहून जाते कधीतरी. तर हे टाकणं जवळपास मी नवरात्रीमध्ये दाखवलेलं त्यावेळेस किती भारचे बनवले वगैरे, तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. काहीतरी 4 भार की 5 भार असंच एक टाक आहे. मला ना वस्तूंच्या किमती लक्षातच राहत नाही. मी बऱ्याचदा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मला ज्यावेळेस विचारतात ना, तर त्यावेळेस आठवतं, अरे आपण लक्षात ठेवायला हवं होतं. आता ना मी लिहून ठेवणार आहे की ज्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू दाखवली, तर मग मला ती एक्झॅक्ट सांगता येणार. देवांना अंघोळणं मी आपलं विमचं जे लिक्विड आहे ना ते लावून केलेली आहे. त्यामुळे ना अगदी चकचकीत होतात, पण बऱ्यापैकी. आणि चांदीचं लिक्विड जे रुपेरी आहे ते लावलेलं आहे, पण ते नेमकं संपलं होतं म्हणून मग मी ते तुम्हाला दाखवलं नाही. आणि सगळं दाखवत बसली असती ना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि यापूर्वीही मी 2-3दा दाखवलेलं आहे लिक्विडबद्दल. म्हणून यावेळेस मी फक्त म्हणजे देव स्वच्छ केल्यानंतर देवपूजा कशा पद्धतीने केली तेवढं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. मला ना देवपूजा करताना ना नाशिकच्या देवघराची खूप आठवण येते. असं वाटतं की हे देवघर म्हणजे आता बघा आपल्याला आपल्या बऱ्याच वर्षापासून ते देवघर बघायची मला सवय झालेली आणि देवांनाही त्या देवघराची नक्कीच सवय असेल. मला ना थोडासा या देवघरामध्ये परकेपणा असं वाटतं, जसं रेंटच्या घरामध्ये आपण राहतो ना, अगदीच तसं फिलिंग देवांना पण येत असेल का असं मला विचार येतो कधी कधी. नंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये बघा बरण्या घासल्या होत्या, तर त्याच्यामध्ये ना मला किराणाही भरून घ्यायचा होता कारण की ना बॅग्समध्येच बऱ्यापैकी किराणा पडलेला होता. बरण्या घासून घेणार होती म्हणून मी तसाच ठेवलेला. बरण्यांमध्ये किराणा भरला का मला असं वाटतं पसारा खूप कमी झाला आहे आणि ना मग मला त्याच्यामुळे ना हे काम करायला खूप आवडत असतं.
आता सगळीकडेच ना मुलांची परीक्षा सुरू आहे. 10वी-12वी तर संपली. CBSEची पण काही ठिकाणी संपलेली आहे. असं होतं ना, की मुलांची परीक्षा असते, पण आईचीच परीक्षा खरं सुरू होते. कारण की आईलाच खूप त्याचं पण प्रेशर असतो, की मुलं अभ्यास करताय की नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. नंतर त्यांचा पूर्ण म्हणजे पेपरला जाण्यापूर्वी त्यांची रिव्हिजन घ्यावी लागते. अजून त्यांची बॅग व्यवस्थित पॅक आहे की नाही, त्यांचं खाण्याचं पण आपल्याला जरा लक्ष द्यावं लागतं. आपल्या वेळेस ना खरं तर एवढी स्पर्धा नव्हती, पण आता ना खूप स्पर्धा आहे. त्यामुळे ना म्हणजे मुलांची जरी परीक्षा असेल तरी आईवडिलांचीच खूप परीक्षा असते. आता तनिष्काच 10वीला गेली ना, तर मला तिचंही क्लासेसपासून सगळं आतापासूनच म्हणजे मलाच फील व्हायला लागलं, की ह्यावर्षी खरं तर माझीच परीक्षा होणार आहे की काय. हे सगळे मनी प्लॅन ना मी आता या जिन्यात ठेवलेले आहे, की इथे उन्हाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि घरात ना यांच्यावरती खूप डास बसतात. मग त्यामुळे ना सध्या मी इथे ठेवलेले. त्यांनाही पाणी 1 दिवसापूर्वी टाकलेलं होतं. तर रोज टाकायला पाहिजे, आता ऊन खूप असल्यामुळे. त्यानंतर ना आम्ही त्या दिवशी मी बाजाराचा व्हिडिओ टाकला ना, तर तेव्हा उन्नतीला ना तिथे तिने केळीचे चिप्स बघितले होते. तर ना ती मागत होती, पण आम्ही नाही घेतलेले. म्हणून मग ना तर आम्ही ह्या रविवारी बाजारात गेलो ना, तिथे कच्ची केळी इथे मिळते. तर 40 रुपये डझन आम्ही 1 डझन केळी घेतलेली आणि त्यापासून ना भरपूर असे चिप्स बनवलेले, अगदी टेस्टी आलेले. मला तर विश्वासच होत नव्हता, की 1 डझन केळीपासून एवढे सारे चिप्स तयार होतील आणि अगदी विकत जसे मिळतात ना, तशीच टेस्ट आलेली. फक्त माझ्याकडे जी किसणी आहे ना, ती जरा बारीक आहे. त्यामुळे ते बारीक झालेले. मी ही ना जाड किसणी शोधेल आणि यापुढे ना घरी बनवत जाईल. आणि खूप कठीण नाही त्याची प्रोसेस म्हणजे. केळी घेतली, त्यांना धुवून घेतली आणि त्यानंतर ना आपण बटाट्याचं जे साल काढायचं असतं, त्याच्याने मी साल काढून घेतली आणि चाकूने आजूबाजूचा जो भाग आहे तोंड केळीचं ते कट करून घेतलेलं आहे. अर्धा तास लागला एवढं संपूर्ण म्हणजे प्रक्रियेला. काय पाण्यामध्ये टाकून दिलेलं प्रत्येक साल काढलेलं. सुरुवातीला ना साल काढायला आपल्याला थोडं अवघड वाटतं एक केळीचं. नंतर प्रॅक्टिस झाली की खूप इझी होऊन जातं. लहान मुलांना ना असे पदार्थ आवडतात, पण बाहेरचं खाल्ल्यानंतर ना काय होतं त्यांना लगेच खोकला सुरू होतो. काही मुलांना कफ होतात. मग ना कधीतरी आपल्याला द्यायचं असेल तर घरीच तयार करून दिलं तर ह्या गोष्टी एवढ्या अवघड नाही आहे. मलाही सुरुवातीला वाटायचं की खूप कठीण आहे. तर पण ना मला हे माझ्या मिस्टरांनी शिकवलेलं. हे ना तेल तापवायला ठेवलं, त्यात थोडीशी तेलातच हळद आणि मीठ टाकलं आणि किसनी ना याच्यावरतीच कढईवरतीच ठेवली. ते ना सुरुवातीला शूटिंग करायचं तेल तापल्यामुळे माझ्याकडून राहून गेलेलं आणि पटापट किसत जायचं. किसायलाही सुरुवातीला थोडंसं हात बसतो ना तोपर्यंत वाटतं आपल्याला, पण एकदा हात बसला ना खूप इझी होतं. सुरुवातीला ना मी लो फ्लेम ठेवली आणि नंतर मग ना मीडियम फ्लेममध्येच हाय फ्लेम असं करत गेली, की जेणेकरून ना पटापट होत गेले. नंतर अर्धे तळल्यानंतर ना मग थोडी हळद कमी वाटायला लागली, तर परत मी हळद टाकलेली. बाहेर जे मिळतात ना त्यात कलर टाकलेला असतो, त्यामुळे जास्तच येलो दिसतं, पण आपल्या हळदीमुळेही खूप छान असा कलर येतो. एकदा हे चिप्स खायला लागलं ना, असं वाटतं सारखंच खात राहावं. कारण की त्याची टेस्टच एवढी भारी लागते. मिस्टरांना ना भेळ, नंतर त्या चटण्या, पाणीपुरी, त्याचं पाणी एकदम भारी बनवता येतं. ते बऱ्याचदा म्हणजे यापूर्वी बनवायचे, पण किचन ओटा खूप खराब करतात ना, म्हणून मग मी त्यांना बनवू नाही देत. पण मी त्यांच्याकडून शिकून घेईल आणि ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. ते ना अगदी प्रोफेशनल जसं बनवतात ना, त्याच पद्धतीचं म्हणजे टेस्ट लागते. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा. आणि तुमच्या कमेंट्स ना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण की त्याच कमेंट्सद्वारे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो, माझी मनोबल वाढते. अशा पद्धतीने ना 40 रुपयाच्या केळीमध्ये एवढे सारे चिप्स तयार झालेले. तेल आणि गॅसचा खर्च केला तर धरला तर 60 रुपये लागले असतील, तर 100 रुपयामध्ये एवढे सारे चिप्स आपले घरी तयार होतात.